मी नंतर करू फोन तुला. मी गडबडीत आहे जरा. ऐक 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 तारिणी, ऐक ऐक. तू सांग ना मला, केदारला काय झालंय? नाही तिकडे कुणाचा तरी आवाज ऐकला मी, केदारला रक्त दिलंय म्हणून. सुमित त्याच्यावर हल्ला झाला. खूप लागलंय ग त्याला. कुणी कुणी हल्ला केला आणि का? माहित नाही. कुणी लुटायला आलं होतं का ग त्याला? अगं नाही ग, फक्त खूप मारलंय त्याला. काहीच घेऊन नाही गेले ते लोक. एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपवून ठेवलीस ग? ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता माधवला बरोबर घेते. कुठल्या हॉस्पिटलमध्ये आता सांगा मला. नाही नाही सुमित, आत्ता नका येऊ तुम्ही. तो आत्ता कुठेतरी जरा स्टेबल झालाय, पण तो अजून शुद्धीवर नाही आला. मी त्याला बरं वाटलं की तुला सांगते, मग तुम्ही या ना. अगं अशी कशी नको येऊ ग, माझ्या जीवाची नुसती घालमेल होते. मला खरी शांत बसवणार आहे का ग? पण निदान त्याचा चेहरा तरी दाखव ग मला. नको ग, तुला नाही बघवणार. अगं माझा पण जीव आहे ग त्याच्यावर, माझा पण नातू आहे ना ग. बघू दे ना एकदा त्याला, मला बघू दे एकदा. बरं थांब. काय अवस्था झाली ग माझ्या लेकराची. एवढ्या गुणी मुलाला का मारलं असेल ग कोणी? तेच कोडं तर सुटत नाहीये. त्यांनी नक्कीच काहीतरी पुण्य केलेलं असणार ग, म्हणून एवढ्या मोठ्या हल्ल्यातून बचावलाय तो. सुमी तू आता शांत हो. अगं डॉक्टरांनी सांगितलंय की त्याच्या जीवाला आता धोका नाहीये. आपला केदार लवकर बरा होईल. हे बघ तू काळजी करू नकोस. त्याच्या तब्येतीसाठी ना मी देवीकडे प्रार्थना करते. आता तुला गंभीर राहायला पाहिजे बरं का तारिणी. लग्न केलेस तू त्याच्याशी, 7 जन्म सुख आणि दुःखात साथ देण्याचं वचन दिलंस ना तू त्याला. आता ही सगळी परिस्थिती तुला सांभाळायला पाहिजे बाळाला. आणि ज्याने कोणी केलं असेल ना हे, त्याला माझे तळतळाट लागतील, किडे पडतील मेल्याच्या हातात. एवढ्या चांगल्या मुलाला त्रास देणाऱ्या माणसाचं कधी कधी चांगलं होणार नाही. मला स्वतःची काळजी घे. आणि काय तिकडे होतंय ना ते मला वेळोवेळी कळव बरं का ग. हो. माझा जीव टांगणीला लागलाय ग इकडे. ठेवते.